दरम्यान याच वाघनखांवरून राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे, पाहुयात। त्यामुळे आपण पाहतो एकीकडे राज्यामध्ये वाघनख ही दाखल झालेली आहेत आणि दुसरीकडे याच वाघनखांवरून राजकीय कलगीतुरा हा रंगलेला आहे। पत्र लिहिले इंद्रजीत सावंतांना की ही वाघनख नक्की ओरिजिनल आहेत का नाही, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं की वाघनख नक्की ओरिजिनल आहेत का नाही। सरकारच लोकांना फसवतं असं झालं तर मुलांच्यावर काय संस्कार होतील। त्याच्यामुळे असं काहीतरी पॉलिटिकल गिमिक विधानसभा समोर ठेवून काहीतरी असं करण्यापेक्षा जे खरं आहे, जे सत्य आहे, इतिहास स्वतःच्या मनापासून लिहिता येत नाही। इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो आणि तोच सांगायचा असतो। खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी ते कोणी ह्या गोष्टीला म्हणजे फार काय महत्व देत नाही। कोण काय म्हणतोय आणि ह्याला काही नाही, जे आहे वस्तुस्थिती खरं आहे ते आलेली आहे। आणि ज्यांना प्रश्नचिन्ह करायचे ते त्यांना काय त्यांचे राजकीय हेतू असेल, त्यांचे काही वेगळे स्वार्थ असतील, त्यांचं त्यांनी हे करावं, त्यांचे प्रश्न त्यांच्याकडं, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। आणि वाईट एकच वाटतं की मराठी माणूस आपल्याच राज्यातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याबद्दल काही जी लोक प्रश्नचिन्ह उभा करतात